हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? डोक्यावर मस्त आहे ना चांदणी. आज आपण चाललेलो आहोत एक नवीन असा ट्रेक आणि आपण इथून नाशिकला जाणार आहोत. नाशिक जिल्ह्यात कल्याण, मदान आणि कुल्याण हे 3 ट्रेक असणार आहेत. सो आत्ताची त्याची एंट्री झालेली आहे आणि गाडी काय अजून आलेली नाही आहे, पण थोड्या वेळात गाडी येईलच. नाईट ट्रेक असणार आहे. आज मुक्काम खाली गावातच असेल. सकाळी 7 वाजता उठून परत गड चढण्यासाठी आम्ही सुरुवात नक्कीच करेल. आणि आपण आता गाडीमध्ये बसलेलो आहे मस्त पैकी. अजून काही प्लेयर आहेत जे पुढे टप्प्याटप्प्याने येणार आहे. थोड्या टाइमाने गाडी तुम्हाला अशी भरलेली दिसेल एकदम. गाडी आता निघालेली आहे आणि गाडी टप्प्याटप्प्याने पुढे जाऊन प्रत्येकाला पिकअप करणार आहे. गाडी आता भोसरीच्या दिशेने बरोबर नाशिक मार्ग पुढे जाणार आहे आणि आता आपण पुढचा प्रवास चालू केलेला आहे. आता जर तुम्ही बघत असाल, गाडी आता आपली थेट नाशिकच्या साईडला चाललेली आहे. आपला ट्रेक हा 100% एक नंबर होणार आहे. गाडी आता थांबत एक मेंबर गाडीमध्ये एंट्री झालेले आहे आणि असंच आता हळूहळू कालांतराने गाडी भरून आपला पुढचा प्रवास चालू होणार आहे. मग गाडीमध्ये खूप गप्पा टप्पा, एकमेकांच्या ओळखी, इतक्याच नाही तर गाणी वगैरे. आता सध्या गाडी मोशी इथल्या पेट्रोल पंपावर थांबलेली आहे. आता गाडीला पोट भरून जेवण्यासाठी आता आपण इथं आलेलो आहोत. गाडीमध्ये पोट भरून तिला जेवण दिलं का तिथून पुढे आपल्याला ती गाडी आनंदाने आपल्याला नाशिकला, आपल्याला आंबेवाडी या इथे आपल्याला ती सोडवणार. आता डिझेल भरलेलं आहे, डिझेल टाकलेलं आहे. आता ड्रायव्हर काका पैसे देतात आहे आणि पैसे झाले का त्याचं लगेच गाडीला स्टार्टर मारणार, पुढे बसणार आणि आपला पुढचा प्रवास चालू होणार. रात्रीचे वाजले 2:08. गाडी गावच्या ठिकाणी पोचली. अर्ध्या नाशिकपर्यंत गेली होती. रस्त्याच्या आजूबाजूला कडेला कोणीही रात्री नव्हते. वाट शोधत मॅपचा आधार घेत कसा बसा आम्हाला पायथ्याच्या गडापर्यंत जायचं होतं. गाडीचा प्रवास अखेर सुरू झाला. अखेर आम्ही आंबेवाडी, इगतपुरी, जिल्हा नाशिक या ठिकाणी आम्ही पोचलो. तिथे थांबण्याचे ठिकाण तेथील मोरे काका यांच्या घरामध्ये आम्हाला पूर्णपणे चांगली व्यवस्था केली गेली होती. त्यानंतर काही पोरं दारात, तर काही पोरं पहिल्या रूममध्ये, तर काही पोरं पडाळीमध्ये अशी झोपलेली होती. त्यांनी खूप प्रकारे चांगली सोय करून ठेवलेली होती. मग आम्ही 2 तास तेथे झोप काढली. रात्रीचा चंद्र असा दिसत होता. त्यानंतर आम्ही 5:30ला उठलो. मोरे काकांनी पोहे वगैरे करून ठेवले. त्यानंतर आम्ही पोहे खाल्ले आणि पोहे खाल्ल्यानंतर आम्ही तयारीला लागून गडाच्या दिशेने निघायचे ठरवले. यानंतर हा आमचा ग्रुपचा फोटो, ज्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र होतो. तर मित्रांनो, आज आपण ट्रेकिंगला सुरुवात करत आहोत. मी आणि माझे सर्व मित्र. तर आता ट्रेकिंगला सुरुवात होणार आहे. तर आता इथून बघूया, तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा दाखवतो.
इथून या गावातून पायथ्याला जाण्यासाठी 3 तास तरी लागतीलच आणि तिथून मग वरती. पुढचा व्हिडिओ नक्कीच पुढे दाखवेन. ग्रुप आणि या ग्रुपचे लीडर श्री सुधीर कांबळे साहेब यांचं सर्वप्रथम स्वागत करतो आमच्या शाळेच्या वतीने. काही दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वी यांनी माझी संपर्क साधला आणि सांगितलं की सर आपल्याकडे अशा पद्धतीचा हेल्थ नावाचा ग्रुप येत आहे, ते गिर्यारोग आहेत आणि त्यांची इच्छा आहे की या मुकल्या मुलांशी संवाद साधून आणि त्यांना काहीतरी त्याचे साहित्य द्यायचं आहे. तुम्ही मला त्याची माहिती द्या आणि त्यांना पटसंख्या वगैरे सगळी माहिती दिली आणि आज प्रत्यक्ष हे पाहुणे आपल्याला भेटायला आलेले आहेत. तर मी त्यांचं पुन्हा स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमात तुम्ही सांगतो की त्यांनी पुढील कार्यक्रम सुरू करा. जय शिवराय. जय शिवराय. आज इंटरनेट रेकॉर्ड करते आम्ही दर महिन्यातून ज्या ज्या गावाला ज्या ज्या डोंगराच्या पायथ्याशी भेट देतो त्या मुलांना काही ना काहीतरी द्यायची आमची इच्छा असते. त्याचं कारण म्हणजे त्यातून काही ना काहीतरी मुलांनी शिकावं. आमच्याकडे लहान मुलांना पुस्तक असतात, ते इतिहासकार असतात, त्यांची पुस्तकं आपण तुम्हाला देतो. ती पुस्तकं तुम्ही वाचायची. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर सांगून करून वाचून द्यायची. तुमच्या घरात जे हुशार व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये ती पुस्तकं वाचायची. आणि ही इतिहास पुस्तकं एवढी नाही लागत जेवढी तुमची नाव पण आहे बाहुबलीला माहिती नसते. आम्ही निश्चयाचा महामेरू म्हणजे काय, सरांनी सांगितलं अभ्यास करायला, तो मी निश्चय केला आणि मी त्याचं काय करणार, पालन करणार. बरोबर आहे. आपल्या कुटुंबाशी एकत्र होऊन राहणं. शिवरायांनी सगळ्यासाठी काम केलं, आपण तेवढं करू शकत नाही, पण कुटुंबाचं ऐकतो का नाही आपण, आई वडिलांचं ऐकायचं. बहुत जनाशी आदोडू अखंड स्थितीचा निर्धारू, म्हणजे आपली स्थिती कधी डळमळायची नाही. मी शाळेत अभ्यास केला तर मी पास होणारच. बरोबर का नाही. श्रीमंत योगी असं यांचं नाव आहे. प्रत्येकाच्या हातात प्रतिभा देईल. त्यानंतर शेवटी त्यांनी तुम्हाला एक हात जोडून प्रार्थना करायला लागेल. ती प्रार्थना करायची आणि नंतर शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचे 8वावे साक्षेप, शिवरायांचे 8वावे साक्षेप, भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सल्लगी देणे, शिवरायांची सल्लगी देणे, कैसी असे, कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, म्हणून साधले तो योग, राज्य साधनाची लगबग, राज्य साधनेची लगबग, कैसी केली, कैसी केली, यामुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, हरीश म्हणवावे पुरुष, हरीश म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, या उपरी आता विशेष, राय लिहावे, काय लिहावे, शिवरायांचे आठवावे, शिवरायांचे 8वावे, जीवित गुणवत मानावे, जीवित गुणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, देवलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे, कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, भूतजनांची आधारू, बौद्ध जनांची आधारू, अखंड सिद्धीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम. जय श्रीराम. चला चला आम्ही आता राजा
कालच आम्ही इथे रात्री पोहोचलो आणि आता आम्ही आंबेवाडी या गावामध्ये इथे आहे आणि इथून आम्हाला पायथ्याला जाण्यासाठी कमीत कमी 2.5 ते 3 तास लागतील आणि त्याच्यानंतर पुढे काही कालावधी लागेल. तर माझे काही सहकारी, माझे मित्र परशुभाऊ, अजित भाऊ, बंटी, मी नक्कीच पुढे अजून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. भारी भारी स्पॉट, उंच उंच कडे. प्रत्येक ट्रेकरच्या स्वप्नातील ट्रेक म्हणतात तो. आता आम्ही AMK म्हणजे अलंग मलंग कुलंग त्याच्यासाठीच आता आम्ही पुढे चाललोय आणि जसं जसं आम्ही क्लाइम्बिंग करू तसं तसं तुम्हाला आमचे जे रील स्टार आहेत निलेश गारे सर ते सर्व दाखवतील. इज्जत घालू नको राव. चालेल, चला आपण नक्की भेटूया परत. तोपर्यंत आता बाय. चला बॉयज, कम ऑन. हॅलो फ्रेंड्स, आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये आहे आणि दुसरा टप्पा आपल्याला जायचा आहे. तो समोर जो दिसतो तुम्हाला इकडनं जायचं आपल्याला, बरोबर दोन्ही साईडला पोरं दिसतात आणि वर तो मध्ये सरळ असं जायचं आहे, तिथून वर आणि त्याच्यानंतर समोर तो लाल वाला चढतोय आणि तो काय ना अवघड लोक दिसतात बघा. तिथं आपल्याला जायचं आहे, तिथून वरती, तिथून मग काय चढाई अर्ध्या ह्याच्यातच आम्ही दमलेलो आहे. दमले म्हणजे दमलं नाही, फुल एन्जॉयमेंट आहे. बोलत बोलत शिवाजी महाराजांची गाणी म्हणत म्हणत आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि आमची सगळी गँग. खूप भारी आहे, फक्त झाड झाड झाड. गाडीच्या पुढेच चाललंय. ही अशी घनदाट जंगल आणि त्याच्यातून पाय काढत 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 आपल्याला गडापर्यंत पोचायचं आहे. या अशी जीवा भावाची मित्र भेटली गड फिरणारे की आयुष्य खरंच लय भारी आहे. हॅलो फ्रेंड्स, आता सपाटी लागली थोडीशी. सपाटी एक अशी सरळ जायचंय आणि हा 1, हा 2 आणि हा 3, असे 3 आहेत आपल्याला जायचंय. तर आता अशा निसर्गरम्य वातावरणात मोबाईलला रेंज नाही, डाटा नाही, आधीमध्ये रेंज येते आधीमध्ये जाते, पण एक नंबर आहे. ट्रेकिंग करत चाला, आयुष्यामध्ये खूप चांगलं आहे. आणि माझी गँग बघा
अजून आमची काही पोरं पुढे दाखवतो मी का ही जी दिसतात ही समोर जिचा पांढरे चाललेत आता पूर्ण असं चढत वरती आणि तिथून वरती दोरचा वापर करून वर जायचं एकदम. आणि तेव्हा तिथं वरती सगळी गँग थांबलेली आहेत काही. झूम करून तुम्ही बघा इथं. तर इथं आपल्याला पोचायचं आहे अजून. आणि आता येतीलच आमचे मित्र, काही वरती गेलेत तर आणि काही बघा माझ्या मागच आहेत. हे आमचे मित्र परिवार मंडळी, हे असे आमचे मित्र आहेत. वर झुकेगा देख झुकेगा नाही. हे आमचे आदरणीय मामासाहेब, हे आमचे मित्र परिवार, हे सुशील कुमार आणि हे आमचे मामा मंडळ शक्तिमान, एक नंबर महानगरपालिका मित्र मंडळ येते. हे आमचे मामा, हे आमचे काका, त्याच्या माग येतात ते आमचे मित्र परिवार. आणि हा सचिन भाऊ जीवाचा एकदम एक कुठे राहिला. तर असं आम्ही ट्रेक फुल एन्जॉयमेंट मध्ये करतो. आणि वरती तुम्हाला थोडक्यात दाखवायचं राहिलं होतं, जे आमची काही गेलेली आहेत मंडळी वरती जाऊन पोचलेत. तर ते आता अगं इथं थांबलेत बरोबर. ही जी समोर थांबलेत तिथं आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यानंतर दोरीच्या साह्याने वर पोचायचं आहे. तर अजून खूप प्रवास आहे मित्रांनो. ही आमची श्रुती, अजून या आमचा बंटी सगळ्यात माग राहतो पोरग, पण गड आला की सगळ्यात पुढे जातो. आणि हे आमचं हिरो, काय बोला सगळ्यांचा जीव. AMK बद्दल तुला काही सांगायचं मित्र परिवारांना? प्रत्येक ट्रेकरच्या ड्रीम मधला किंवा स्वप्नातला असा हा ट्रेक मानला जातो. ज्यांना ट्रेकिंग करायला आवडतं त्यांना म्हणजे खरंच आमचं रिकमेंडेड असेल हिरकणी ट्रेक्स तर्फे की खरंच त्यांनी एकदा या रेंज ट्रेकला यावं. खरंच खूप म्हणजे मनाला भावणारे असे दृश्य आहेत इथे आणि खरंच तुम्ही या ट्रेकचा आनंद घ्यावा. मित्रांनो काय होतं आयुष्यामध्ये, लाईफ मध्ये काहीच नाहीये. एकदाच आयुष्य येतं आणि एकदाच माणूस मरून जातो. पण जगायचं काय, करायचं काय तर ते राहून जातं आपल्याकडून. त्यामुळे या शिका, मोठे व्हा, कमवा. पण त्याच पद्धतीने आपल्या राजांनी जे जपलेले गड किल्ले आहेत त्यांना पण खुशाल आणि आवर्जून मनापासून बघण्याचा प्रयत्न करा. आता मी ठेवतो कारण खूप आहे. चला रे बा. फ्रेंड्स आता आम्ही अजून थोडं खाली आहे, अजून लेवर चढायचं आहे. खाली तुम्हाला काय त्या दाखवायचं बरोबर. तो त्या किल्ल्यावर जायचं आहे अजून बरोबर. आम्ही त्याच्या या ग्राउंडवरून असं कडकडाने इथून वरती, तिथून मग परत खाली काय करायचं जबरदस्त. तर असंच कडकडकडे निघायचं आहे. नमस्कार. आत्ता खरं गडाला चढण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आत्ताशी आम्ही हे बघा गडाच्या पायथ्याशी आलो आहे आणि ह्या अशा पायऱ्या आहेत, या अशा कोरीव पायऱ्या आहेत जे आमचे सहकारी चाललेत वरती. असंच करत आपल्याला त्या वरच्या टोकापर्यंत जायचं आहे. तिथं मध्यभागी बघा लोक रस्सीच्या साहाय्याने वर चढतात आहे आणि तिथून पुढं हे करायचंय. चला तुमच्या संग नंतर परत बोलतो कारण की अजून लेवर आहे आणि माझी चार्जिंग डाऊन आहे, बॅटरीची झालीच कमी. तर मस्तपैकी आपण पुन्हा भेटू. हे आमची खाली
बघा हे असं आहे आणि हा निसर्ग बघा ऑसम. ते पुढं गाव दिसतं का एकदम एकदम पाण्याची टाकी बघा एकदम बारीक झूम करून दाखवतो. हा बरोबर तिथून आम्ही चालत 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 त्या रिकाम्या ग्राउंडमधून समोरच्या डोंगरापासून कडकडने इथपर्यंत पोचलोय. आणि पण आम्हाला भरपूर ट्रेक आहे हे बघा. इथं पायऱ्या हा विषयच नाहीये, जास्त करून दगडाच्या सायाने असं धरून 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 वरपर्यंत जायचंय. आणि वर गेल्यानंतर पूर्ण रस्सीचा वापर आपल्याला. तर चला मित्रांनो, मी आता ठेवतो मोबाईल, परत भेटू आपण. हॅलो फ्रेंड्स, या बघा मित्रमंडळ, आत्ताशी आम्ही सेकंड स्टेज असेल मला वाटते. तर वाट आणि हे अशी अवघड टाईप आहे. तर आता इथून तो मागाचा एक टप्पा आणि त्याच्यानंतर लागतात दुसरा टप्पा अक्षरशः सरळ नेटेवर, कुठेही इथं पायरी नाही. आणि हे बघा हे असे आमचे ट्रेकर्स अशा पद्धतीने वर जातात. पाय ठेवण्या इतक्या पायऱ्या असं त्यांनी करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला वर जाता येईल. आणि असंच आपल्याला अजून एकदम स्ट्रेट वर जायचंय. वर तुम्ही जे बघतात हे बघा, हे अशा पायऱ्या केलेल्या आहेत. ही पायरी 1.5 फुटाची आहे आणि 1 फूट 1 ते 1.5 फूट किंवा अर्धा फूट, अर्धा नाही 1 ते 1.5 फूट अशी पायरी केलेली. तर आपण या पायरीच्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. तर याच्या साह्याने जरी वर गेलो तरी आपल्याला हा असा पूर्ण दिसणार आहे. हे ट्रेकर्स आहेत, काय मित्रमंडळ आहेत. तर सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन पुढे जायचं आहे. आणि पुढचं पण बघून घ्या गाव तसं चांगलं. हे पा पूर्ण जिकडं तिकडं हिरवं मस्त वेगळी असं गार. अजून वर बघा बाकीची मंडळी वर गेलेली आहेत. इथपर्यंत जायचंय जिथं दोरीच्या साहाय्याने वर चढण्याचा प्रयत्न करून आपल्याला गडावर जायचंय. तर आपण पुढे निघूया. ते एकदम मस्त आहे असं बघण्या, प्रॉपर अशा पायऱ्यांच्या हिशोबाने तुम्हाला गड करायचे. गड सर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची. आणि हे आमचे मित्र 1 नंबर, सगळ्यात तोडच नाही सगळ्यात पुढं. हे बघा या ग्लुकॉन डी, कारण की हे लागते गडावर येताना. फूट असणार आहे, सॉरी मीटर नव्हे. आनंदाचा क्षण म्हणजे निसर्गामध्ये भटकंती. आयुष्यभर माणसाला पैसाच कमवायचा आहे, पण कधीतरी हे कमवा. निसर्ग बघा
बघा कोण सांगताय. निलेश गारे एक ट्रेकर. फ्रेंड्स, आज या ज्या गडावर जायचं आहे तर याची जी चढाई आहे तर याला कुठल्याही पद्धतीची पायरी नाही आहे. त्या पद्धतीने पूर्ण रस्सीच्या साहाय्याने आपल्याला हा गड सर करावं लागतं. या पद्धतीची रस्सी आहे. अशा पद्धतीने पूर्ण धरून वरपर्यंत जायचं आहे. ह्या जसे वरतून येतात आहे तर असा गड आहे. आणि गडावर अशा पद्धतीने काकड्या आणि पाण्याची बाटली असं भेटतात. तर या आपण आता सध्या ह्या बॅग इथं ठेवलेल्या आहेत. आपण त्या या गुहेमध्ये सर्वांच्या बॅगी ठेवलेल्या आहेत. आणि इथून आपण आता पुढं रॅपलिंग साठी जाणार आहोत आपण. आणि जसं आपण वर आलो होतो तसंच आपल्याला खाली उतरायचं. आणि इथं बॅग ठेवले आपण. आता फक्त हे घेतलंय आपण. त्याच्या साह्याने आपल्याला गड फिरून यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याच गुहेमध्ये येऊन जेवण करायचं आहे. आता आपण मदन या किल्ल्याकडे चाललेलो आहे. त्यासाठी आपण पूर्ण बॅग ठेवलेल्या आहेत. कारण मदन किल्ल्यावर जाताना आपल्याला दोरीच्या साह्याने वर जायचंय. एक मस्त अनुभव असणार आहे. एकदम खतरनाक एकदम असा. आणि वर चढाई पण तशी आपण जसं समजतो थोडं आहेच आहे. रिस्की पण समजू शकता किंवा आहेच म्हणायला रिस्की. स्वतःची काळजी केली तर काही रिस्की नाहीये. चला आता आपण जाणार आहे. एक नंबर मस्त पैकी असा अनुभव घेणार आहे. याच्या आधी पण आम्ही असे गड किल्ले केलेले आहेत जे रस्सीच्या साह्याने आपण. पण जे यावेळेस नवीन आलेत त्यांच्यासाठी मनसोक्त आणि एक चांगला अनुभव असणार आहे. ते खाली थोडं अवघड वाटेल. समोर जो तुम्हाला कडा दिसतोय मित्रांनो हा प्रॉपर असा आहे. आपल्याला इथं वर जायचं आहे जिथं तुम्ही इथं लोक बघतात. आणि दुसरी गोष्ट हा जो दिसतो तुम्हाला तर याची पायवाट फक्त एवढीच आहे. हीच फक्त पायवाट आहे. आणि जर पायवाटेवरून पाय घसरला तर त्याचा प्रवास खाली. त्यामुळे थोडीशी फक्त काळजी घ्या. पायवाट झाड वगैरे इथं पाणी झिरपून येतं.
पण इथं पाणी काही दिसत नाही, ते आतमध्ये दगडाच्या आत झिरपलं जातं वाटतं. त्या साईडला तर ओल दिसतंय. या अशा कडे कपारी, हा सगळा कडा एकदम मस्त अनुभव आहे. तर आज याच गाड्यांवर बरोबर मुक्काम होणार आहे आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे होऊन आज मस्तपैकी वरती थंड वातावरणात, आकाश एकदम खुलं असणार आहे. जिकडं तिकडं अशा चांदण्या, ग्रह, अशा डार्क चांदण्या, तारे हे संध्याकाळचं आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि आता हा बघा, हे उंच तर आपल्याला समोर जो आहे त्या किल्ल्याकडे आपल्याला जायचं आहे. पूर्ण कपारी आहे, कपारीच्या कडकडने आपला प्रवास चालू आहे. म्हणतात निसर्गाची किमया, जे आपण फक्त सिटी पुण्यामध्ये राहतो, पण आपल्याला बाहेरची काय आहे दुनिया हे काहीच माहीत नसतं. त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात फिरावं लागतं. समोर बघा, समोर जे आहेत, आता आम्हाला असं चालत चालत पूर्णपणे राऊंड घेत जी समोर मंडळी दिसतात तुम्हाला, यस, या इथून वर जायचं. त्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यामधून तिथून वर रस्सीच्या माध्यमातून वर. तर आता पुन्हा भेटू आपण. हा जो आपण जो बघताय तो आता मदन किल्ल्यावर आपण जाणार आहे. मदन मागच्या बाजूला मदन आहे आणि तर इथून खूप बघण्यासारखं आहे. इथून जो दिसणारा अप्रतिम कडा आहे मागच्या बाजूचा, तर आपण तो बघूया. मदनच्या मागच्या बाजूचा किल्ला आहे. सगळे मागची बाजू आहे किल्ल्याची, पूर्णपणे असा कडा आहे. मदन किल्ल्यासाठी आपण तयारीने वर आलेलो आहे. मदनची एंट्री झालेली आहे. तर मदन किल्ल्याचे इथून एंट्री असणार आहे. ह्या पायऱ्या असणार आहेत, पायऱ्या, आणि त्याच्यानंतर इथून जे तुम्ही वरती येता तो या मार्फत यावं लागणार आहे. आणि जे तुम्ही समोर बघताय तर तुम्हाला असं पूर्ण कडेच्या कडेने या गडावर यावं लागतं.
तर आता आम्ही इथून पुढचा प्रवास चालू करतोय. तर मदन गडावर जाण्यासाठी चढाई सुरू केलेली आहे आणि हे जे आहे त्या पायऱ्या आहेत मदन गडाच्या आणि मागच्या बाजूला एवढं चालत येणं आपल्याला. आता हा गड झाला की पुन्हा परत याच पायऱ्यांनी येऊन आपल्याला पुढच्या गडावर जायचंय. मित्रांनो, आता आपण मदनची चालू केलेली आहे मदन गडावर जाण्यासाठी. खाली काही ट्रेकर्स आहेत. या साईडला कुठली अशी भिंत वगैरे काय नाही की म्हणजे याला धरून तुम्हाला वर जायचंय. फक्त एवढी हे असणार आहे, एवढीशी जागा, याच मार्फत तुम्हाला फक्त वर जायचं आहे. आणि आपण आता मदन गडावर पोहोचतच आहे थोड्या वेळातच. तर आता आमची जी गँग आहे जे हे ते येतात त्याच्या राईट साईडला कुठली अशी भिंत नाही, त्यामुळे पाय जपून ठेवून पुढे चाल करावी लागते. मदनचा एंड अजून आहे भरपूर वरती. पूर्ण असं कड आहे. काही येणारे असतात तर ते थांबत थांबत जातात. पूर्ण कड आहे, आपल्याला याच्या वर जायचंय. तर आपण प्रॉपर इथं आलोय पोटाला. सगळीकडे हिरवगार हिरवगार मस्तपैकी असं वातावरण आहे. आणि जेवढं तुम्ही लांब बघशाल जेवढी नजर जाणार सगळी हिरवा हिरवा. आणि त्यानंतर इथून जर आपण पुढे जाणार आहे तर अशा पद्धतीने दोर रावला जातो याला आणि ते एकदम पकडून आपल्याला या साह्याने पायवाट काढत आपल्याला पुढचा प्रवास करावा लागतो. तर चला वर तोंड त्या साईडला करायचं, रस्सी धरून आपल्याला यावं लागतं. कारण काही ठिकाणी पायऱ्या नाही आहेत, तिथून खाली डायरेक्ट खालची वाट आहे. तर असं तुम्हाला यायचंय तर इथं पूर्णपणे रस्सीचं पकडूनच यावे लागते. ना पायऱ्या आहेत, ना खाचे आहेत, ना काय आहे. तर अशा पद्धतीने बघा हे जे आहे यांनी सोय केलेली असते. तर या गडावर तुम्हाला जर यायचं असेल तर शनिवार किंवा रविवार या 2 दिवस यावं. कारण की त्यावेळेस ही पूर्ण करून ठेवलेली असते त्यांनी. हे असे हुक टाकलेले असतात आणि याच्या साह्याने आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. जेवढं मी बोलेल तेवढं खरंच कमी आहे. बघा ती उंच, बघा ते रस्ते. हा एक नवीन मित्र इथं भेटलेला आपल्याला. त्याची गँग अजून वरती आहे. आणि यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला 1 तास हा लागणार आहे. आणि त्यामुळं शनिवार रविवार जर तुम्ही इथं आले तर अजिबात येऊ नका. लय ट्रॅफिक असते. हे मित्रमंडळ आहेत ते अक्षरशः 1.5 तास थांबलेले तिथं. वरती अख्खं ट्रॅफिक जाम आहे. 100-150 जण तर 100% असणार आहेत वरती. इथून वरती आपल्याला जायचंय असं या मार्फत जायचंय. पूर्ण तयारीमध्ये जावं लागेल. ओके सर, ठीक आहे. जसं हे केलेलं आहे. आणि
इथं कुठलीही पायरी नाही, फक्त रशीच्या मध्ये वर जायचं आपल्याला. आणि खतरनाक असं एकदम मस्त आहे. पूर्ण खाली खड्डा, दरी, लांब लांब फक्त कडे. आणि आपण आता अनुभवणार आहोत रॅपलिंग. असंच वर जायचं आपल्याला. वर गेला तिथून परत तुम्हाला खालीच यावं लागतं आणि मग पुढच्या किल्ल्यावर जावं लागतं. आपण आता ट्रेक चढून वरती आलेलो आहे, पण तरी देखील हा फक्त अर्धाच आहे. अजून वरती जायचं आहे. वरती जायला किती वेळ लागेल मित्र? 20-25 मिनिटात आपण पुढचा ट्रेक म्हणजे तोच करतोय. आणि या गडावर जर तुम्ही आलात तर लिंबू सरबत, काकडी असे तुम्हाला पण भेटेल. तर त्यांचा जरा कष्टाची कामं असतात, खालून वरती आणायचं असतं. पाहिजे का व्हिडिओ काढण्याचं एकच उद्दिष्ट आहे की या एक आठवणी राहणार आहेत माझ्या आयुष्यामध्ये. अरे माणूस एकदा गडावर आला की त्याच्यानंतर परत त्या गडाकडे जात नाही. तर माझ्या मागं पूर्ण जसं आपण पृथ्वी कशी दिसते विमानातून त्या टाईप एकदम लांब भारी असं. आणि असं जर बघितलं आता आम्ही जिथून आलो ते हे गाव आहे, ही ती पाण्याची टाकी, हे ते गाव आहे. आणि या गावातून आम्ही या गडावर आलेलो आहे. आजची नाईट आमची इथंच असणार आहे गडावर. आणि त्याच्यानंतर पुढचा गड केला जाईल. तर खरंच खूप भारी वाटलं. उन्हाचा तर होता पण सावलीतच शक्यतो जास्त हे झालं आमचं. आणि जास्त मेंबर की एकमेकांच्या साहाय्याने याला त्याला आवाज मारत आपण ते गड सर करू शकतो. आम्ही वरपर्यंत आलेलो आहे, पण इथूनही अजून वरचा प्रवास बाकी आहे. इथून वर जाण्यासाठी पाऊण तास ते 1 तास लागेल. आणि हा जो आहे का एकदम मौसम आहे, एकदम खतरनाक मस्त झक्कास एकदम. काय पाहिजे याच्यापेक्षा सुंदर? काय पाहिजे सांगा मला. खरंच खूप कठीण आहे किल्ला. तर अशा पायऱ्या आहेत, आधीमध्ये पायऱ्या आहेत, आधीमध्ये नाही गेलं.
असं जायचंय आपल्याला. गँग गेलेली बाकीची. तर असा व्ह्यू खतरनाक असा एकदम भारी मस्त वेगळी. तुम्ही या, तुमच्या मित्रांना घेऊन या, फक्त घरच्यांना आणू नका. फॅमिली खूप कठीण आहे. ज्यांनी ट्रेक केलंय, ज्यांना अनुभव आहे, त्यांना तुम्ही कुशल घेऊन या. फ्रेंड्स, आता एकदम अंतिम टप्पा राहिलाय. 20 मिनिटात फक्त आम्ही गडावर पोहोचेल. तर खाली जे आहे खूप खालून वर यायचंय. अशा पद्धतीचा रूट आहे. बारीक 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 पायर आहेत. काही मित्रमंडळी खाली आहे आणि माझ्या मागे बघू शकता मस्त एक हे होतं. वास्तू आहे इथे. तर होतो मी तुम्हाला. खूप जुनी वास्तू आहे, ही आत्ताची नाही आहे. तर अशाच पद्धतीने मस्त वेगळी वर जायचंय. त्या साईडला प्रॉपर एकदम मस्त असं क्लायमेट्स आहे. आमचे मित्र पण आलेले आहेत. थोड्या वेळातच आपण वर पोहोचतो. वर 2 पाण्याच्या टाक्या आहेत आणि काय वास्तू आहे हे आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर परत हा गड जसं चढलो तसंच आपल्याला उतरायचं आहे आणि उतरून आपल्याला तो पुन्हा आपल्या जागेवर जायचा आहे. जागेवर म्हणजे जसं तुम्ही आलात आणि समोर जे दिसतं बांधलेलं याच्या अलंग, तर इथं वरती आमचा मुक्काम होणार आहे आज रात्री. तर वरती आलेलो आहे, वरती पोचलोय. वरती सगळा माकडांचा सुळसुळाट आहे. माझ्या समोर काही माकडे आहेत, त्यांची फॅमिली आहे सगळी. तर आपण आता जाणार आहे. ते चला वरती. पाण्याच्या वास्तू आहेत, तर त्या पाण्याच्या अशा वास्तू आहेत त्या. आय थिंक असं वाटतंय. बाटलेत ना तिथं, शुद्ध आहे ना ते, पिऊन घे. मी तोपर्यंत टाक्या दाखवतो. तर मित्रांनो, या पाण्याचं ॲक्च्युली हे जे मुख्य जनावरं इथं येतात, तर शक्यतो त्यांना पाणी पिण्यासाठी याच्यामध्ये गप्पी मासे वगैरे दिसतात आहे, खूप चांगले. आणि आमचे मित्र परिवार पुढे बसलेले आहेत झाडाखाली एकदम निवांत. तर आता आपण अलंग या किल्ल्यावर जातोय. मदन झालेलं आहे आणि कुलम जाणार आहे. आणि याची चढायची आहे पद्धत खूप रिस्क आहे त्याची. एकच मिनिट.
ज्यावेळेस आम्ही अलंग या गडावर पोचलो त्यावेळेस वाजले होते 6:44. पूर्ण दिवस मावळलेला होता. मस्तपैकी लाल असं निसर्ग मस्त ह्याच्यामध्ये रूपांतर झालं होतं. आमचे टेंट तयार होते. टेंट आम्ही टाकले होते आणि खूप सारे ट्रेकर्स त्या गडावर ज्याने त्याने आपापले टेंट टाकून राहायची सोय केलेली होती. त्यानंतर जेवणाची सोय तिथेच आणून वरती जेवण करण्याचा प्रोग्राम करणार होते. त्या दिवशीचा ट्रेक खूप छान झाला. इतकंच नाही तर आकाशात दिसणाऱ्या या ठळक चांदण्या अक्षरशः मन वेधून घेतलं होतं. त्यांवर काही अशा गुफा आहेत तर त्या गुहेमध्ये थोडक्यात अशा पद्धतीने पोरं टेंट करून राहत होती. 20 जानेवारीची सकाळ झाली आणि तेथे आपल्या टेंटमधून बाहेर आलं आणि पुढच्या गडावर चढण्यासाठी तयारी करू लागली. मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. गुड मॉर्निंग फ्रेंड. आता वाजले बरोबर 7:05. आता झालेली सकाळची. आता आम्ही सध्या अलंगगडावर आणि इथं आमचा मुक्काम होता. अलंगगडापासून तो अलंग आणि तो काल आम्ही मदान केला हा मोठा इथला, आणि त्याच्यानंतर आता जायचं आहे आम्हाला या कुलंगवर. हा सपाटी आणि हा पुढचा टोक, याला म्हणतात अलंग, मदान आणि कुलंग असे हे गड आहेत. आता आम्ही वरती सूर्य उगवणारे ते दृश्य पाहण्यासाठी. तर खूप भारी होता ट्रेक. आयुष्यात नेहमी लक्षात राहिला असा. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रमंडळी. अलंग या गडावर आता आम्ही मस्त वरती आलेलो आहे, एकदम वरती. ते जो पाहत आहे तो राजवाडा आहे आणि खाली पाण्याच्या टाक्या होता. सविस्तरपणे तुम्हाला दाखवलं जाईल. पण खरंच या काळामध्ये म्हणजे त्या काळामध्ये एवढा चढाई करून एवढे हे करून वरती राहत होता. अन्न धान्य जे काही सगळं खालून पुरवठा येत होता. जर इथं आलात तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कसे लोक म्हणजे हे करत असतील त्यावेळेस, किती बळकट असतील, ताकदवार असतील. इथं आपल्याला 4 पायऱ्या सोडून नको होतं. आता तुम्हाला राजवाडा दाखवतो पुढच्या बाजूला. आता आपण चाललोय राजवाड्याच्या दिशेने. तर तो त्याच्यातला काही अवशेष भाग राजवाड्याचा शिल्लक राहिलेला आहे. तर हे खूप वर्षापासून वास्तव्यात असलेल्या ज्या गोष्टी आहेत, घर, टाक्या पाण्याच्या, तर त्या अशा थोडेफार अवशेष बाकी आहेत यामध्ये. जसा हा राजवाडा बघताय, ज्या जुन्या पद्धतीच्या दगडी लावल्या गेल्यात त्या अजूनही एकदम अशा बळकट उभ्या आहेत. हा आहे राजवाडा जुन्या काळात.
सो काही अवशेष असे पडलेले आहेत, दगड वगैरे, पण पूर्ण मातीचं बांधकाम असायचं, माती आणि चुना. तर हे जे तुम्ही बघताय याच्यातली सरासरी 2 ते 2.5 फूट, 2.5 फूटपेक्षा जास्त असेल ना का काय, 4 फुटाचं बांधकाम आहे आडवं. त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट हे जे दगड वापरलेत तेव्हाचे ते कोरीव काम आहे. आता याचं जर तुम्ही हे पाहिलं तर हा आतून असं खूप मोठा, हे बघा, हे जे तुम्ही पुढे बघताय ही जी दगड वगैरे, वास्तविक हा पूर्ण राजवाडा असणार आहे. आणि आता याचे असे काही भाग राहिलेच नाहीत, विटांचे तुकडे वगैरे. काही असं असेल की काही भाग या जमिनीच्या हे पण झालेलं असेल. त्यावेळेस खिडक्या काढल्या जायच्या, तर खरंच खूप भारी वाटायचं. म्हणजे जे आता समोर बघतोय आपण, प्रॉपरली खरंच खूप भारी आहे अवशेष बांधकाम. या पद्धतीने असं दिसतं पूर्ण प्रॉपर. या साईडला एक समोर बरोबर खिडकीच्या पुढे पाण्याची टाकी आहे. पाण्याच्या टाक्या या गडावर खूप प्रमाणात जास्त आहेत. सगळ्यात जास्त पाण्याच्या टाक्या या गडावर. आणि आलन मलन कुलन या जर गड फिरायचे असेल तर कमीत कमी दोन दिवस तरी लागतील. म्हणजे तिसरा, म्हणजे आम्ही 25ची नाईट आलो आणि 24ची नाईटला आलो आणि 25 आणि 26. आता एक दिवस तर आम्हाला 2 गड बघण्यासाठी गेले. इथून पुढे आता एक राहिलाय, तो करायचा आहे कुलंग. तर अजून वर जाऊन तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही सध्या वरती आलो, म्हणजे जे राजवाडा आहे, तर तिथून काही व्ह्यूज घेण्यासाठी आम्ही असं वरती आलो होतो फोटोग्राफी वगैरे करण्यासाठी. तर एक महत्त्वाची अशी सूचना होती की आम्ही वरती आलो तर या पट्ट्यावरून तिथून फोटो काढायचा, म्हणजे व्हिडिओ करत होतो. सो मध्यंतरी घोणस जातीचा साप त्या दगडावर बसला होता. तो खूप मोठा होता तो, आणि जसं त्याने बघितला तर त्या दगडामधून आतमध्ये तो गेला. जर कोणी आलात तुम्ही इकडं तर चुकून पण सध्यावर असं वर आलात तर पायाकडे नीट लक्ष द्या. हे बांधकाम असं पोकळ असल्यामुळे तिथे सापांचा भेटणं, साप हे असणारच आहे. आणि त्यात हा घोणस जातीचा होता, त्यामुळं हा विषारी असतो. जर तुम्ही असा वर आला तर स्वतःची काळजी घेऊन फक्त वर या, कारण इथे जर असा काही प्रकार घडला तर आजूबाजूला कुठेही दवाखाना उपचार मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट की त्यामुळे थोडी सावधानगी बाळगा. आता या मोबाईलमध्ये व्हिडिओ नाही गेला, व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलमध्ये होता. तर असा जो बसला होता त्याच्यामध्ये तो जो बसला होता तिथे घोणस, तसा व्हिडिओ काढलाय, पण तो दुसऱ्या मोबाईलमध्ये काढला होता. त्यावेळेस मी खाली होतो. तर इथं वर आलात तर थोडं लक्ष घेऊन या. हे जुनं बांधकाम असल्यामुळे याच्यामध्ये साप हे आढळणारच आहे, आणि घोणस जातीचा साप असल्यामुळं त्यामुळे इथं थोडं लक्ष द्या. बस, त्याच्यापेक्षा मी काही जास्त सांगू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, जसं आपण वरती राजवाडा बघितला आणि राजवाडा बघून आपण खाली आलो. तर खाली आल्यानंतर त्या काळातील ज्या पाण्याच्या टाक्या, तर त्या पाण्याचा टाक्यांचा वापर अशा पद्धतीने ते करत होता. या ज्या दिसतात या पाण्याच्या टाक्या आहेत प्रॉपरली.
तर ते वापर करायचे याच्यामधूनच पाण्याचा. तर खूप भारी आहे, एकदम मस्त खतरनाक टाईप. अशा पद्धतीने त्याचं हे केलंय. ज्या काही वास्तू आहेत त्या वास्तू पूर्णपणे असा पडलेल्या आहेत. असं खूप काही या गडावर बघण्यासारखं होतं आणि खरंच माझा हा ट्रेक जीवनातला खूप चांगला ट्रेक राहणार आहे. यालाच म्हणतात अलन मदन कुल्लांग. तर कधी आलात तर हमखास तुम्ही भेट द्या. जेवढं तुम्ही बघाल, जेवढं तुम्ही वर जाल, तेवढं तुम्ही फक्त तुम्हाला असं निसर्ग दिसतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गडावर पाण्याचा जो आनंद असतो मिळणं आणि ते आपण पिणं खरंच भारी असतं. हे पाण्याचं टाकी आहे. तर यामध्ये पाणी अशा पद्धतीने पाणी आपण घेतो आणि खूप भारी वाटतं. खूप थंड थंड गार गार वाजतं. तर आता एकदम सफेद असं स्वच्छ पाणी आणि आता हा गड झालाय. आता जायचं कुलंगगड. हॅलो फ्रेंड्स, आपण आता अलंग या गडावरून खाली उतरलेलो आहे आणि आता चाललोय आपण कुलंग. अलन, मदन, कुलन हे असे 3 गड आहेत. तर आपला काल आपण सगळ्यात पहिला मदन केला. मदन सगळ्यात उंचीचा आहे. आपल्या समोर आहे हा मदन इकडचा. तर आपण मदन केलेला आहे आणि आता आपण चाललोय कुलंगला. तर अलंग आपलं झालेलं आहे. अलंगवरून खाली उतरलेलं आहे. आता कुलंगच्या दिशेने चाललेलं आहे. बरोबर पुढून एक वाट आहे आपल्याला लेफ्ट साईडने कुलंगच्या दिशेला जायचं आहे. तर खरंच एक नंबर असं मस्त एकदम खतरनाक स्टाईलमध्ये ट्रेक आहे. आणि या साईडला तर बघितलं तर सगळे असे उंच कडे आहेत, उंच. आणि असं कडे कपारी आणि ट्रेक. थांबा थांबा. बरं ठीक आहे, नंतर आपण पुढचा व्हिडिओ कर. आत्ता वाजलेत 11:24. आता आम्ही दुसऱ्या गडावर चालू आहे कुलंदवर. परंतु खूप असं मस्त असे क्षण एक सापडत जातात. उन्हाचा कहर तर पाहत आहे तुम्ही, परंतु निसर्गाच्या सानिध्यात फिरायला ऊन वगैरे बाजूला ठेवावं लागतं. आणि आता चालू आहे कुलंगकडे. पण कुलंग हा एक असा गड आहे की प्रत्येक गोष्ट ही गडाने म्हणजे अशी गडाच्या कडाकडाने जावी लागते. जसं आपण बघितलं होतं सकाळी, आपण त्या टोकावर होतो म्हणजे अलंगवर इथं होतो. त्याच्यानंतर काल इथे होतो मदनवर. आणि आता आम्ही इथून अशी पायवाट काढत गडाच्या पूर्ण असं कडेकडेने त्या टोकाकडे चालू आहे जे समोर बघतात ते. तर ट्रेक खूप चांगला आहे, एकदम बेस्ट आहे. जीवनामध्ये एक चांगला आलेला अनुभव आहे. आणि तर तुम्ही यशाल तेव्हा असं थंडीचं वातावरण बघून या.
आम्ही आलोय थंडीच्या वातावरणात, पण आता उन्हाचे पण थोडे असे झटके आहेत आणि हवा वगैरे असते तर काही. हे समोरचं आहे. आता हे असंच कडकडने इकडून मग आपल्याला पुरंत त्या टोकाच्या आसपास निघायचं आहे. आणि जर दुसरा असेल शॉर्टकट तर आपण त्यांना नक्कीच विचारू की लवकर जाण्याचा मार्ग कुठे आहे ते. तो चला, आता आपण अशा ठिकाणी पोहोचलोय जिथे मदनची सरहद्द संपते आणि मदनची सरहद्द संपते आणि कुलंगची हद्द सुरू होते. जो तुम्ही बघताय खाली, हा समोर आहे, हा कुलंग किल्ला आहे. तर आपल्याला हा सर करायचा आहे. तर यासाठी आपल्याला त्याला अटॅच होणार आहे. बरं ओके. तर अशा पद्धतीने आपण इथं पोचलेलो आहे. पायवाट जरा थोडी अवघड आहे लागणार आहे, त्यामुळे पुढे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. चला, तर आपण या गाड्याला सुरुवात करूया. आणि या ज्या पायऱ्या आहेत, ज्या पारंपरिक नुसार ज्या पहिल्या, तर हे बघा असं आहे. याच्या साह्याने तुम्हाला हात हे करत पूर्ण आपल्याला जायचं आहे. आणि थोडक्यात हा जो सीन आहे, ह्या अशा पायऱ्या आहेत, त्याला कुठेही काय नाही आहे. तर तुम्हाला वर जायचं आहे. तर आपण या साईडला तुम्ही पकडू शकता किंवा अशा आहेत, खाच्या आहेत, काही फ्रेंड्स येतात. कसं वाटलं तुम्हाला ट्रेक भाई? चला, सगळेजण दमलेले असतात, उंची खूप असते. तर आपण पण जाण्याचा प्रयत्न करू. एकदम खतरनाक आहे, जीव आले जायचं, पण काय करणार, ऑप्शन नाही. आणि फर्स्ट टाइम आपण जो व्हिडिओ करतोय, तर जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करील तेवढं नक्कीच करील. ते जे तुम्ही समोरून बघता ते, तर आपण हा जो मोठा आहे, हा मदन, हा केला, त्याला हत्तीचा सोन म्हणतात ती समोरची. आणि जो पलीकडे दिसतो तो आहे अलंग, ज्याच्या आपण मुक्कामी होतो. तो पूर्ण पार करत या गडांच्या कडाकडाने या गडापर्यंत यावं लागतं. तर परत भेटू मित्रांनो. आता आपण कुलंग या गडाची एंट्री भेटलेली आहे. अगर पण उंच आहे, 1 तास 1.5 तास लागेल अजून. इथून वर तुम्हाला पायऱ्या मारतात, तर तुम्हाला अशा पायऱ्या भेटतील. काही मित्र येतात आहे. आणि आपण ज्यावेळेस ट्रेकला चालू केलं त्यावेळेस तिथून आलो. त्यानंतर सगळ्यात पहिलं आल्यानंतर मदनवर गेलो आणि मदन नंतर कुलंगवर थांबलो आपण. आणि कुलंगवरून मुक्काम करून आता नाही नमस्कार. जसं आपण ठरवल्या पद्धतीने आलो होतो. आणि एक जो या दरवाजा दिसणार होता, उंची जी पाहता, इथून पुढे आपल्याला 10 मिनिटाचा रस्ता आहे. पण हे पायथ्याच्या गडापासून आपल्याला इथपर्यंत म्हणजे समोर माणसं दिसतात ते तुम्हाला बघा. इथं असं आपल्याला खाली जायचं आहे गडापर्यंत. आणि तिथून पुढे गाडी येणार त्या गावामध्ये, म्हणजे खूपच हे होणार आहे आम्हाला. पण अशा पद्धतीने ट्रेक चालू केलेला आहे. आणि हा जो आहे हे खूप असं प्राचीन याच्यापासून आहे. तर हा जो दरवाजा आहे तो एक जसे पर्यटक येतात आपल्याकडे गड किल्ले फिरणारे, ते असे मनसोक्त या दरवाजाचा फोटो काढून आनंद घेत असतात. आणि तसंच त्या पद्धतीने जर तुम्ही इथं आले तर तुमच्यासाठी पाण्याची सोय, लिंबू सरबत, काकडी अशी केली जाते. आणि इथं जर आले तर महाग आहे हे आहे बिलकुल बोलू नका, कारण की आम्ही आज अनुभव घेतला किती याच्यातून ते कठीण प्रसंगातून वर यावं लागतं. आणि त्यांना ती बाटली आपण म्हणतो चला आमच्या पुण्याला 20 रुपयाची भेटते तर इथं कमी करा, असं करू नका. शेवटी पोटाचा प्रश्न आहे.
आणि आपण जसं येतो तसं त्यांच्या पद्धतीने आपण त्यांच्याकडून घेतो. तर कधी तुम्ही आलात तर आवर्जून घ्या, काय होत नाही, 100 रुपये एक्स्ट्रा जातील. पण या गडावर पाणी भेटणं असं चढ उतारामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण पुन्हा भेटूया वर गेल्यानंतर. हॅलो फ्रेंड्स, आता आपण आलो आहे कुलंगगडावर. कुलंगगडावर ज्यावेळेस आम्ही पोचताना अक्षरशः मला पहिलं पाण्याचं टाक लागलं. इतकं भारी वाटलं माझ्या आयुष्यामध्ये. असं वाटलं की खरंच मला अमृत भेटल्यागत वाटायला लागलं. एवढ्या गरमीमध्ये मी आता डोकं वगैरे सगळं मस्त तोंड देणार आहे. आणि बघा याच्यामध्ये टोटल 10 ते 12 टाक्या असतील पाण्याच्या. माझे मित्रमंडळ पण आहेत आणि काहींचे गड बघून खालच्या दिशेने चालेत पोरं. आणि ते तुम्हीच त्या साईडला वर बघता तर ते राजवाड्या टाईप घर असणार आहेत. तर त्याच्यामध्ये राहत होते आणि आता याच्यावर पण वास्तविक राहत असेल. पण आता एवढं जुनी वास्तू असल्यामुळं खूप अवशेष असे गेलेले आहेत, पडलेले आहेत. फक्त ठराविक काही जे आहेत ते आपल्या समोर आता बघा भेटतील. तर त्या साईडला तुम्ही बघता तर त्या साईडला जाता येतं, पण जायचं नाही कारण की खरंच आधीच लय वैतागलेलो आहे चालून चालून. आणि ह्याची टाकी बघा एकदा. तर याच्यातून तुम्ही पाणी पिऊ शकता, गाळून किंवा असंही पिलं तरी चालेल, कारण गडावर दुसरा मार्ग नाही आहे. आणि बघा आमचे जे मित्रबंधू आहेत अक्षरशः त्यांनी पण, आणि मीच त्या बाटल्यांतलं पाणी पिणार आहे खरं सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये कुठली असं शंका हे करू नका, मनसोक्त करून कुठल्याही गेला तर आवर्जून पाणी प्या. असं नाही की मग ते खराब असतं किंवा काय. चला परत भेटूया. तर कदाचित हा व्हिडिओ एक पुढचा व्हिडिओ होईल आणि त्याच्यानंतर हळूच मग एंड होईल, कारण की 2 दिवस झाले मोबाईलला चार्जिंग नाही आहे. पॉवर बँक आणलं होतं पण ते पण गेलं, मित्रांनी वापरलं. तर आपण परत भेटू. कसं वाटेल तुम्हाला नक्कीच सांगा मला. तर नमस्कार. तर आलन झाला, मदन झाला आणि कुलंग. तर आता आम्ही सध्या कुलंग या गडावर आहोत आणि आमची मंडळी काही खाली निघून गेली आणि काही वरतीत अजून. तर अशा पद्धतीने पूर्ण गड हा सर केलेला आहे. आणि जसं तुम्ही बघताय समोरची जी पर्वतरांग, त्यावेळेस आपल्यापर्यंत पोचायचं आहे अजून. आणि खरंच जर ट्रेकिंग करत असेल तर खरंच खूप चांगलं आहे, शारीरिकदृष्ट्या पण चांगलं आहे. आणि फक्त स्वतःची काळजी घ्या. हा माझा आता आमचं एंड होणारच आहे. आणि हा माझा फ्रेंड, अजून काही बाकीची वरती आहेत. बाकीची टोटल असा आमचा 32 जणांचा ग्रुप आला होता. तर AMK हा पूर्ण आम्ही केलेला आहे 2 दिवसामध्ये. 24ची नाईट, 25, 26 आणि आता आम्ही संध्याकाळी पुण्याला निघेल. तर काय मित्रांनो, कसं वाटतं तुम्हाला? हा माझा पहिलाच अनुभव आहे जो मी तुम्हाला शेअर करतो. मला जास्त असं काय बनवता येत नाही व्हिडिओ वगैरे, पण एक जर जग बनवत असेल तर त्यात थोडासा बघावं इच्छा, एक ट्राय करून काय काय नाही. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. चला बाय. एक नंबर असा ट्रेक होता, मस्त एकदम. ते वर तुम्ही गड किल्ले दिसतात एकदम उंच उंच. आम्ही प्रॉपर वरतून जाऊन आलेलो आहे आणि आमची टीम, माझी टीम पण पुढे चाललेली आहे. हे गड आहे, उंच उंच कडे आहेत, यांच्यामध्ये मी आहे. इथे वर गेलो होतो आणि त्याच्यानंतर हा ऐकूला. एक नंबर असा ट्रेक झालाय मस्त पैकी. बाकीच्यांनी पण या. बरं आम्ही गडाच्या पायथ्याला आलो आणि गड बघा. जाताना आम्ही एक साईडने गेलो आणि उतरताना एक दुसऱ्या बाजूने आलो. मागं जो गड आहे वरतून टोकापासून तर खालीपर्यंत फुल स्टेप हे जे दिसतं प्रत्येक गडावर जाऊन आलो. हा मदन आहे मोठा, मदनवर पण जाऊन आलो. अप्रतिम निसर्गरम्य वातावरणात. रेंज असते पण वरती असते, मोबाईलची बॅटरी नसते, पण आयुष्य लय सुंदर झकास. आणि माझे मित्र पुढं थांबा रे. पद्धतीने प्रॉपर आम्ही घराच्या पायथ्याला एकदाचा आलो. खूप भारी होता ट्रेक. हो का, बॅक साईडला आहे मस्त एकदम, खूप छान आहे. आणि पुढच्या बाजूला ही आमची गाडी आणि क्लासिक एक नंबर. आणि एक नंबर असे एकदम. आणि याचा साथ देणारे सगळे आमचे मित्र परिवार.
पुढचे चला मित्रांनो, आता ठेवतो, मोबाईल चार्जिंग संपलं.